आणि आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। बुलढाण्याच्या खामगावात एका समाजाच्या बांधकामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न, बांधकामात अडथळा निर्माण करत अज्ञातांकडून महापुरुषाचा पुतळा स्थापित। रामनगर गावात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। बुलढाण्याच्या चिखला गावात पुन्हा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला। शिवभक्तांकडून रात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना। पुतळ्याच्या स्थापनेवेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते। गावात पोलिसांचा बंदोबस्त। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, आमच्या जीवाला धोका। कृष्णा आंधळेला अटक करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा। 6 महिन्यात मिळालेली माहिती सीआयडीला दिली। देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका, धनंजय देशमुखांच्या आरोपांची गृह मंत्रालयाने दखल घ्यावी, जरांगेंची मागणी। तर पोलिसच आरोपी कृष्णा आंधळेचा बचाव करतायत, सत्ताधारी आमदार प्रकाश सोळंकेंचा आरोप। बीडच्या परळीमध्ये महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण, अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडेला मारहाण केल्याची घटना। परळी पोलिसात अज्ञात 2 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल। महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असून काही जण ताब्यात, मात्र या टोळीतील गुंडांकडून दमदाटी सुरू। ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप, तर ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। सांगलीमध्ये 40,000 रुपयांना 2 बालकं दत्तक म्हणून केली विक्री। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकांची विक्री, आईसह दत्तक घेणाऱ्या 4घांवरती गुन्हा दाखल। नाशिकमध्ये फिजिक्सवाला क्लासमधील परप्रांतीय शिक्षण मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर। मनसेच्या विद्यार्थी सेनेनं खासगी कोचिंग क्लासेसमध्ये केलं होतं आंदोलन। नागपूर महापालिका निवडणुकीतील 12 उमेदवारांनी अजूनही निवडणूक खर्चाचा तपशील सादर केलेला नाही। 993 पैकी 981 उमेदवारांकडून खर्चाचा तपशील सादर।